इयत्ता 7वी, विषय गणित, पाठ 12. पाठाचं नाव आहे परिमिती व क्षेत्रफळ. परिमिती. परिमिती म्हणजेच पेरिमीटर. बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती होय. बहुभुजाकृतीची परिमिती. बहुभुजाकृतीची परिमिती तिच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज. चौरसाची परिमिती. चौरसाची परिमिती म्हणजेच 4 गुणिले बाजूची लांबी. जर आपण a ही बाजूची लांबी अशी मानू तर येईल 4 गुणिले a. आयताची परिमिती. आयताची परिमिती याचा सूत्र आहे 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी बरोबर 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी बरोबर लांबी म्हणजेच आपण L घेतली आहे अधिक रुंदी म्हणजेच B म्हणून 2 कंसामध्ये L अधिक B. तर L म्हणजेच लांबी आहे आणि B म्हणजेच रुंदी आहे. एका आयताची लांबी. आता आपण उदाहरण घेतोय. तर उदाहरण वाचते मी आधी. एका आयताची लांबी व रुंदी दुप्पट केली तर त्या आयताची परिमितीच्या किती पट होईल. एका आयताची लांबी व रुंदी दुप्पट केली तर त्या आयताची परिमितीच्या किती पट होईल. परिमितीच्या किती पट होईल. तर आता रीत. आयताची लांबी आपण 1 सेमी घेऊया व रुंदी y सेमी असे मानू. आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी बरोबर आपण लांबी किती घेतलेली आहे 1 सेमी आणि रुंदी घेतलेली आहे y सेमी. तर आपण लांबी 2 गुणिले x अधिक 2 गुणिले y बरोबर 2 कंसामध्ये x अधिक y सेमी. लांबी व रुंदी दुप्पट केल्यास नवीन लांबी बरोबर 2x. कारण आता लांबी दुप्पट केली आहे तर ती किती होईल 2x आणि रुंदी 2y सेमी. नवीन परिमिती बरोबर 2 कंसामध्ये 2x अधिक 2y बरोबर 4x अधिक 4y बरोबर 4 कंसामध्ये x अधिक y. 4 कंसामध्ये x अधिक y हे 2 कंसामध्ये x अधिक y च्या दुप्पट आहे. उत्तर. म्हणून उत्तर आपलं आलेलं आहे की नवीन आयताची परिमिती मूळ आयताच्या परिमितीच्या दुप्पट होईल. क्षेत्रफळ. क्षेत्रफळ म्हणजेच एरिया. चौरसाचे क्षेत्रफळ आहे बाजू गुणिले बाजू बरोबर बाजूचा वर्ग. आयताचे क्षेत्रफळ आहे लांबी गुणिले रुंदी. तर लांबी म्हणजेच L आणि रुंदी म्हणजेच B म्हणून L गुणिले B. क्षेत्रफळाची एकके. चौरस सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर सेंटीमीटरचा वर्ग. चौरस मीटर किंवा मीटरचा वर्ग. चौरस किलोमीटर किंवा किलोमीटरचा वर्ग इत्यादी. तर हे आहेत क्षेत्रफळाची एकके. आता आपण या क्षेत्रफळावरती उदाहरण घेऊया. एका चौरसाची बाजू 12 सेमी असल्यास त्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. आपण हे लिहिलंय सूत्र. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. तर हे चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. तर बाजू किती दिलेली आहे 12 सेमी म्हणून आपण बाजू 12 इथे ठेवली आहे आणि त्याचा वर्ग. तर 12चा वर्ग 12 गुणिले 12 केलं. 12चा वर्ग म्हणजेच 12 गुणिले 12 यांचा गुणाकार केला तर किती येतं 144. म्हणून उत्तर किती आलं 144 चौरस सेंटीमीटर. म्हणून उत्तर आहे चौरसाचे क्षेत्रफळ 144 सेंटीमीटर. 144 चौरस सेंटीमीटर आहे. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ.
काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबींचा गुणाकार बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. तर हा त्रिकोण काढलेला आहे एबीसी. हा बीसी पाया आहे, हा कर्ण आहे त्रिकोणाचा आणि ही त्रिकोणाची एबी उंची आहे. तर काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे सूत्र आहे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. कोणत्याही त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे असले, कोणत्याही त्रिकोणाचे, तर त्याचं सूत्र हेच राहील 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. कोणत्याही त्रिकोणाचे क्षेत्रफळ. जर त्रिकोण क्यूआर हा पाया आहे आणि ही आहे याची उंची. मी इथे उंचीचं हे हाईट लिहित आहे. उंची आहे उंची. मी हाईटचा एच लिहिलेला आहे आणि हा कर्ण एम. ही उंची आहे. तर ही उंची पी एम ही उंची आहे. क्यू आर हा पाया आहे. तर कोणताही त्रिकोण राहिला तर सूत्र आपल्याला हेच लिहायचं आहे. कोणत्याही त्रिकोणाचा क्षेत्रफळ काढायचं राहिलं तर आपल्याला या सूत्रातच मांडणी करून उत्तर काढायचं आहे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर. सर्वप्रथम आपण त्याचं सूत्र लिहून घेऊ. हाफ गुणिले पाया गुणिले उंची. त्रिकोणाची उंची किती आहे? त्रिकोणाची उंची 3.6 सेमी आणि पाया आहे त्रिकोणाचा पाया 4.8 सेमी. तर आता 1/2 गुणिला 3.6 गुणिला 4.8 बरोबर 2 नी 3.6 ला भाग जातो आणि 4.8 मध्ये सुद्धा जातो. पण आपल्याला कोणत्याही एका याच्यात भाग द्यायचा आहे. एक बे पॉइंट 2/16 तर इथे आलाय 1.8 इंटू 4.8. तर आपण याचा गुणाकार केला तर गुणाकार आला आपला 8.64 सेंटीमीटर स्क्वेअर. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? म्हणून त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणून उत्तर त्रिकोणाचे
क्षेत्रफळ बरोबर 8.64 सेंटीमीटर स्क्वेअर. 8.64 सेंटीमीटर स्क्वेअर. पृष्ठफळ. पृष्ठफळ म्हणजे सरफेस एरिया. कोणत्याही त्रिमितीय वस्तूंच्या सर्व पृष्ठभागांच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे त्या वस्तूंचे पृष्ठफळ होय. पृष्ठफळ म्हणजे सरफेस एरिया. कोणत्याही त्रिमितीय वस्तूंच्या सर्व पृष्ठभागांच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे त्या वस्तूचे पृष्ठफळ होय. इष्टिकाचितीला 6 पृष्ठे असतात. ही इष्टिकाचिती आहे. इष्टिकाचितीचे आपण पृष्ठफळ बघतो. तर इष्टिकाचितीला 6 पृष्ठे असतात. प्रत्येक पृष्ठ आयताकार असतो. समोरासमोरील आयताकार पृष्ठांचे क्षेत्रफळ समान असते. इष्टिकाचितीची प्रत्येक कडा तिला जोडणाऱ्या इतर 2 कडांना लंब असते. परत एकदा वाचते. इष्टिकाचिती. इष्टिकाचितीला 6 पृष्ठे असतात. प्रत्येक पृष्ठ आयताकार असते. समोरासमोरील आयताकार पृष्ठांचे क्षेत्रफळ समान असते. इष्टिकाचितीची प्रत्येक कडा तिला जोडणाऱ्या इतर 2 कडांना लंब असते. आयत ABCD चे क्षेत्रफळ बरोबर आयत GHEF म्हणजेच GHEF. आयत GHEF चे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिला रुंदी. लांबी गुणिला रुंदी. त्यानंतर आयत ADGF चे क्षेत्रफळ बरोबर आयत BCHE बरोबर आयत HE बरोबर रुंदी गुणिला उंची. रुंदी गुणिला उंची म्हणजे ब्रेथ इंटू हाईट, लेंथ इंटू ब्रेथ. त्यानंतर आयत DGHC चे
क्षेत्रफळ. आयत ए एफ ई बी AFEB बरोबर लांबी गुणिले उंची. लांबी गुणिले उंची म्हणजे लेंथ इंटू हाईट. इष्टिका चितीचे एकूण क्षेत्रफळ. बरोबर सर्व पृष्ठांच्या क्षेत्रफळांची बेरीज. सर्व पृष्ठांच्या क्षेत्रफळांची बेरीज. बरोबर 2 इन कंसामध्ये लेंथ इंटू ब्रेथ अधिक लांबी गुणिले रुंदी अधिक ब्रेथ गुणिला हाईट अधिक लांबी गुणिला हाईट बरोबर 2 लेंथ इंटू ब्रेथ अधिक ब्रेथ गुणिला हाईट अधिक लेंथ गुणिला हाईट. लेंथ लांबी गुणिले रुंदी म्हणजेच एल गुणिला ब्रेथ. रुंदी गुणिला उंची म्हणजेच ब्रेथ गुणिला हाईट. लांबी गुणिला उंची लेंथ गुणिला हाईट. म्हणून आपण इथे लिहिलं 2 कंसामध्ये लेंथ गुणिला ब्रेथ अधिक ब्रेथ गुणिला हाईट अधिक लेंथ गुणिला हाईट बरोबर 2 कंसामध्ये लेंथ ब्रेथ प्लस अधिक लेंथ ब्रेथ अधिक ब्रेथ हाईट प्लस लेंथ हाईट लेंथ हाईट. आता आपण बघतोय समोर घन. हा घन आहे तर आपण आता घन तर घनाला सहा पृष्ठे असतात. त्याची सर्व पृष्ठे चौरसाकार असतात. सर्व पृष्ठांची क्षेत्रफळे समान असतात.
घनाच्या एका पृष्ठाचे क्षेत्रफळ एका पृष्ठाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग बरोबर एल चा वर्ग. तर घनाचे एकूण पृष्ठफळ घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6 चौरसांच्या पृष्ठफळांची 6 चौरसांच्या घनाचे एकूण पृष्ठफळ आहे. घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6 चौरसांच्या क्षेत्रफळांचे बेरीज बरोबर 6 गुणिला एल चा स्क्वेअर बरोबर 6L स्क्वेअर. 6L चा वर्ग. 6L चा वर्ग. तर घनाचे एकूण पृष्ठफळ किती? 6 घनाचे एकूण पृष्ठफळ घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6 गुणिला बाजूचा वर्ग. 6 गुणिला बाजूचा वर्ग. घनाला 6 पृष्ठे असतात. त्याची सर्व पृष्ठे चौरसाकार असतात. सर्व पृष्ठांची क्षेत्रफळे समान असतात. चौरसांची बाजू एल मानू. घनाच्या एका पृष्ठाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग बरोबर एल चा वर्ग. घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6 चौरसांच्या क्षेत्रफळांची बेरीज बरोबर 6 गुणिला एल चा वर्ग बरोबर 6L चा वर्ग. घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6 गुणिला बाजूचा वर्ग. तर बच्चा पार्टी इथेच आपला परिमिती व क्षेत्रफळ हा पाठ संपतोय.